दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। 10 ऑक्टोबर रोजी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये जो RSS नोंदणी मोहीम जी RSSने सुरू केली होती त्याच्यावर विजय वाहुळ आणि राहुल बकासरे आंबेडकर पक्षवादी संघटनेचे हे कार्यकर्ते यांनी ती मोहीम थांबवली होती। त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि तो गुन्हा मागे घेण्यासाठी आज क्रांती चौक येथे आंबेडकरवादी पक्ष संघटनेतर्फे एक आंदोलन करण्यात आलेले आहे आणि तो गुन्हा मागे घेण्यात यावा अशा प्रकारचा हा आंदोलनाचा त्यांचा मांग आहे। आपण बघूया की माझ्या पाठीमागे जे आहेत तर अनेक कार्यकर्ते हे सध्या उपस्थित आहेत। देशातील तरुण आणि संपूर्ण समाजाच्या हितासाठी RSS पासून RSSवर बंदी घाला अशा प्रकारचे बॅनर घेऊन इकडे लोक सहभागी झालेले आहेत आणि या मुद्द्याचा उच्चार करून आत्महत्या केलेली आहे। तर हा जो संघ आहे हा संघ आज 100 वर्ष पूर्ण होत आलेले असताना त्यांचे काही ठराविक कार्यक्रम आहेत आणि त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी ते देशामध्ये जातीय ध्रुवीकरण करतात। हे जातीय ध्रुवीकरण या देशाला हिताचं नसल्यामुळं आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की हा जो संघ याच्यावरती गेल्या अनेक काळामध्ये 5-6 वेळेस बंदी आलेली आहे आणि ती बंदी आल्याच्या नंतर सुद्धा वारंवार संघ कार्यरत होतो। विशेषतः हा संघ कुठेही नोंदणीकृत नाही। हा संघ नोंदणीकृत नसताना सुद्धा या देशाच्या राजकारणावरती आपला प्रभाव टाकतो आणि त्या प्रभावाखाली हिंदू संस्कृती जोपासण्याचं काम करून या देशाचं भवितव्य धोक्यात आणत आहे। या देशामध्ये अराजकता जी निर्माण होते, ज्या ज्या ठिकाणी दंगली होतात, या साऱ्या गोष्टीला फक्त संघ आणि संघच कारणीभूत आहे। म्हणून या देशाचं स्वातंत्र्य, या देशातली लोकशाही, या देशातला संविधानी विचार जर जपायचा असेल तर या देशामधून संघ हद्दपार झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। म्हणून अशा संघावरती बंदी करावी, त्यावर बंदी आणावी या मागणीसाठी म्हणून आज आम्ही सारे आंबेडकरवादी या ठिकाणी हे निदर्शनाद्वारे आमचा रोष प्रकट करत आहोत। उद्या प्रकाश आंबेडकर त्यांनी सुद्धा कॉल दिलाय, त्यांच्या माध्यमातून सुद्धा याच मागणीसाठी, याच मुद्द्यासाठी उद्या मोर्चा निघतो। उद्याचा जो त्यांचा काही मोर्चा असेल त्यांना पक्षीय राजकारणाच्या हिशोबाने त्यांचं राजकारण करण्याचा अधिकार आहे। त्यांनी जर आम्हाला बोलवलं किंवा सांगितलं तर आम्ही जरूर त्यांच्या कार्यक्रमात। ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टकसाळ साहेब, आपण त्यांच्याशी विचारूया काही प्रश्न। सर, एक ॲडव्होकेट म्हणून जर का असं बघितलं तर कोणी कंप्लेन केली तर त्याच्यावर क्रॉस कंप्लेन होते। इकडे गुन्हा मागं घेण्याची गोष्ट होते पण क्रॉस कंप्लेन करण्याची गोष्ट होत नाही। असं होऊ शकते का क्रॉस कंप्लेन वगैरे? कारण की 2 पक्ष आहे। नाही, मुळातच आता क्रॉस कंप्लेंटचा जो प्रश्न आहे तो राहुल आणि विजयच त्याचं उत्तर देऊ शकतील किंवा जे त्या ठिकाणी होते तेच उपस्थित करू शकतील की त्यांची कंप्लेंट त्यांना द्यायची होती का आणि त्यांची कंप्लेंट घ्यायला नकार दिला का पोलिसांनी। परंतु त्यांना अजूनही द्यायची असेल तर त्यांना देता येईल तक्रार, त्याचा काही प्रश्न नसतो, तो काही प्रोसेसचा भाग आहे तो। परंतु राहिला प्रश्न यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो चुकीचा आहे असं मला वाटतं, कारण त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला तिथं दिसत नाहीये। कारण जे काय आहे ते व्हिडिओमध्ये दिसतंय। त्यांनी काय विचारलं, तुम्हाला परवानगी आहे का? आता तुम्हाला परवानगी आहे का नाही याच्यामध्ये गुन्हा काय? गुन्हा काहीच नाही याच्यामध्ये। पण असं असताना त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे किंवा FIR, आता मी वाचलेलं नाही अजून, FIR वाचल्यानंतर अधिक हे करेल, परंतु जे दिसतंय समोर व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये असं कुठलाही गुन्हा होण्यासारखं असं कुठलंही कृत्य त्यांनी केलेलं नाहीये। परंतु एक भीती दाखवण्यासाठी त्यांनी हे गुन्हा दाखल केलेला आहे। मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुमच्या या गुन्हा दाखल केल्यामुळं घाबरणारे हे कार्यकर्ते नाही आहेत। तुम्ही गुन्हे दाखल करत राहा, संवैधानिक आणि लोकशाही मार्गाने प्रश्न उपस्थित केले जातील। महाराष्ट्रात एके जागी जे आहेत तर सर अहमदनगरमध्ये सुद्धा, वरून आता पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये सुद्धा सुरू झालेला आहे हिंदू मुस्लिमांचं। तर एकीकडे निवडणूक जवळ आल्यावर हे मतदारांचं ध्रुवीकरण करण्यासाठी हे सुरू आहे का निवडणूक का शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, जी कर्जमाफी झालेली आहे ते कमी झाल्यामुळे काही असं झालेलं आहे का की हे प्रकरण वारंवार समोर येत आहे हिंदू मुस्लिमांचे, किंवा हे जे RSSचे जे प्रकरण आहे हे प्रकरण?
मुळातच भाजप सरकारकडे दाखवायला कुठलाही विकास नाहीये. त्यांनी म्हणालं होतं की महागाई कमी करू, रोजगार देऊ, भ्रष्टाचार संपू, हे जे काही त्यांनी काही वल्गना केलेल्या होत्या तसं काही घडलेलं नाही. त्यामुळे जसंही निवडणूक जवळ येते तेव्हा ते काहीतरी वाद उपस्थित करून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आता जे पुण्याला जे शनिवार वाड्यामध्ये झालेलं आहे की त्या ठिकाणी आमच्या काही भगिनींनी नमाज पठण केलं, प्रार्थना केली, म्हणून त्याच्यावर काहीतरी वाद उपस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला उत्तर आता आमचे मराठा बांधव देत आहेत की का हो, जेव्हा आम्ही मुंबईमध्ये आरक्षणाचं आंदोलन केलं ज्यावेळेस तुम्ही लालबागच्या गणपतीच्या ठिकाणी तुम्ही अन्नछत्र बंद पाडलं तेव्हा आम्ही हिंदू नव्हतो का? तुम्ही हिंदूंना उपाशी ठेवण्यासाठी त्या ठिकाणचं अन्नछत्र बंद पाडलं तेव्हा तुम्हाला हिंदूंची आठवण नाही आली का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आणि त्यामुळं आता विजय असेल, राहुल असतील किंवा आमचे मराठा बांधव असतील, सगळे प्रश्न करू लागलेले आहेत की हिंदू एक आहे कुठे, हिंदू एक आहे कुठे? या ठिकाणी तुमची जी चातुर्वर्णी व्यवस्था आहे त्या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये तुम्ही आम्हाला गुलाम समजता आणि म्हणून तुम्हाला विजयचा राग आला, म्हणून तुम्हाला राहुलचा राग आला की तू आमच्या समोर उभा राहून आम्हाला प्रश्न करतो का? होय, आम्ही तुम्हाला प्रश्न करणार. आमचा विजय असेल, राहुल असेल, हे तुम्हाला प्रश्न करणार आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारान्वये आम्ही तुम्हाला प्रश्न करत राहणार. तुम्हाला उत्तरं ही द्यावी लागतील. एक विद्यार्थी म्हणून जसं शैक्षणिक क्षेत्रात नाव नोंदणी सुरू होती, आपण कसं बघता? हे एकदम चुकीचं आहे साहेब. असं शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक करणं गुन्हा आहे. याला संविधान परवानगी देत नाही, आर्टिकल 25 याला परवानगी देत नाही. तर हे व्हायला नाही पाहिजे. एक विद्यार्थी म्हणून मी या दृष्टिकोनाने बघतो. आपण काय बोलणार त्याबद्दल? प्रथमतः शैक्षणिक संस्था कुठल्याही असतील त्या वैज्ञानिक दृष्टिकोन घडवण्यासाठी तयार झालेल्या असतात आणि अशा शैक्षणिक संस्थेमध्ये आपला कुठला तरी धार्मिकतेचा अजेंडा, मनुवादाचा अजेंडा घेऊन जे विद्यार्थी ज्यांना खऱ्या अर्थाने देशाचं जे भविष्य असतं विद्यार्थी त्यांना घडवणाऱ्या संस्थेमध्ये असं करणं आणि त्यांना भरकटवणं आणि त्यांची दिशाभूल करणं, धर्माच्या नावानं त्यांना दिशाभूल करणं, ही गोष्ट कुठेतरी होत आहे. आणि याच्यामुळं म्हणजे RSS दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असं त्यांचं ते कारस्थान आहे, ते हाणून पाडलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी पण वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन, शिक्षण घेऊन असे जे हल्ले आहेत, जे मनसुबे आहेत ते आम्ही हाणून पाडू, एवढंच मी तुम्हाला या सांगितलं. देखिए, एमआईएम पक्ष हर उस समाज के साथ में है, हर उस आंदोलन के साथ में जो दलितों के ऊपर उत्पीड़न करता है, जो दलितों पर अति करता है, जो दबे हुए कुचले लोगों के साथ में समाज के किसी एक विशेष पक्ष की बात नहीं है. विशेष पक्ष को समर्थन करने का हमारा मकसद नहीं है. लेकिन जहां दलित समाज के ऊपर अत्याचार होगा, जहां SC समाज के ऊपर या हमारे अम्बेडकरवादी समाज के ऊपर अत्याचार होगा, मुसलमान समाज, एमआईएम पार्टी बिल्कुल खंबीर और मजबूती के साथ उनके साथ खड़ी. अशाच बातम्यांसाठी बघत राहा टाइम विटनेस. मी सय्यद साहेब.